जय शिवराय मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. मी परेश आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तर मंडळी, आमच्या वाडीत 15 तारखेला ह्या 15 तारखेला 2 लग्न आहेत. तर त्यापैकी एक जे लग्न आहे ते आमच्या वाडीत आहे. तर आमच्याकडे लग्नाच्या आधी मांडव कुंण्याची प्रथा आहे. तुमच्याकडे आहे की नाही ते मला माहित नाही, पण आमच्याकडे आहे. तर ती मांडव कुंण्याची प्रथा कशा प्रकारे केली जाते हे मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हा व्हिडिओ खूप मजेशीर होणार आहे आणि इंटरेस्टिंग होणार आहे. तर मांडव कुंण्याची प्रथा करताना कशा प्रकारे ती केली जाते त्यासाठी मला तर वाडीत जावं लागणार आहे आणि वाडीत गेल्याशिवाय ते काय समजणार नाहीये. तर त्यासाठी वाडीतील ग्रामस्थ आता उपस्थित झाले असतील. 9चा टायमिंग दिला होता. तर चला आपण जाऊया वाडीत. म्हणजे सांगायचं म्हणजे गावी थंडी तर खूप आहे. तर तुमच्याकडे थंडी आहे की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आपण निघूया. 9 तर वाजत आलेले आहेत आणि बघूया वाडीत किती जण उपस्थित आहेत आणि त्या मांडव कुंण्याच्या प्रथेला सुरुवात झाली की नाही. तर चला आपण जाऊया वाडीत. तर फायनली मंडळी, मी वाडीत आलेलो आहे. अजून तरी ग्रामस्थ जमलेले नाही आहेत. तोपर्यंत आपण म्हणजे काय काय तयारी म्हणजे लग्नाची सुरू झालेली आहे, तयारी केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर चला. तर हे बोर्ड लागलेलं आहे, हे आपले नवरा नवरी आहेत. वाडीतील ग्रामस्थ आहे तिकडे. अशा प्रकारे तयारी सुरुवात झालेली आहे लग्नासाठीची. चला आपण जाऊया. तर या बाजूला नवरदेवाचं घर आहे, मी दाखवतो तुम्हाला. चला बघूया. हे नवरदेवाचं घर आहे. तयारी व्यवस्थित झालेली आहे. आणि सुरुवात झाली नाही ना. अशा प्रकारे थोड्याशा गॉसिप सुरू आहेत, अजून तर सुरुवात झाली नाहीये. तर हे जे मंडप दिसतोय इथे लग्न होणार आहे, हे तर आपण बघूया. मंडप सुद्धा छान सजवलाय. तर मंडळी, लग्नाची सुद्धा तयारी झालेली आहे, लग्नाच्या मांडवाची आणि मंडपाची सुद्धा.
तर या लग्नाची म्हणजे आज साखरपुडा होणार आहे. आज दुपारी 4 वाजता साखरपुडा होणार आहे आणि रात्री हळद असणार आहे आणि उद्या 15 तारीख म्हणजे उद्या लग्न असणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक ऑनलाईन आमंत्रण करतोय. लग्न आपल्या भावाचंच आहे, तर तुम्ही या लग्नाला जरूर या आणि वधूवरांना आपले शुभ आशीर्वाद द्या. तर अशा प्रकारे यापुढची जी काय म्हणजे मांडव पुण्याची जे काय प्रथा सुरू होणार आहे, जशी सुरुवात होईल त्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवणारच आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर वाडीत थोड्याशा गॉसिप सुरू आहेत. अजून तरी काय ग्रामस्थ जमलेले नाही आहेत, तोपर्यंत थोड्याशा गप्पा सुरू आहेत इकडे. हे बघा चालू आहेत. हा तर म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे अशी आहे की होणाऱ्या नवरीचं गाव हे खूप लांब आहे, त्याच्यामुळे ते लोक कालच वस्तीला आलेले आहेत, जेणेकरून कोणत्याही विधीला म्हणजे उशीर होऊ नये आणि ट्रॅव्हलिंग करताना त्यांना त्रास होऊ नये. मग ते लोक कालच आमच्या इकडे वस्तीला आले आहेत. तर त्यांची राहण्याची सोय व्यवस्थितरित्या ग्रामस्थांनी केलेली आहे, वाडीतील लोकांनी केलेली आहे. तर ते सुद्धा इकडे म्हणजे आलेले आहेत. तर त्या दृष्टीने पाहता आज साखरपुडा 4 वाजता म्हणजे 3चा टायमिंग आहे आणि हळद रात्री असणार आहे. आणि त्या हळदीला किंवा साखरपुड्याला सुद्धा तुम्ही या. तर फायनली मांडव कुंडीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. लहान मुलांचा देखील यात समावेश आहे. आज रविवार आहे, त्याच्यामुळे त्यांना सुट्टी आहे. तर त्यांनी देखील या कार्यक्रमात या कामात चांगल्या प्रकारे मदत करण्याचं ठरवलं आहे. लहान मुले देखील या कामात मोलाचं सहकार्य करत आहेत. तर मांडव कुंडीच्या कामासाठी लागणारी केळ आणि जे काही आंब्याचे टाळे आहेत ते तोडण्यासाठी आपण म्हणजे जिथे तोडतायत तिथे आपण पोहोचलो आहे. तर हे बघा ह्या बाजूला जे टाळे आहेत ते तोडलेले आहेत. तर ते म्हणजे जिथे आपल्याला न्यायचे आहेत तिथे नेण्याचं काम हे लहान मुलं करत आहेत आणि ते तोडण्याचं काम वाडीतील ग्रामस्थ करत आहेत. तर याच कामासाठी आपल्याच वाडीतील ग्रामस्थ उदय मेस्त्री यांनी हे टाळे तोडलेले आहेत आणि त्यांनी आपला चांगला सहभाग देखील दाखवलेला आहे. तर अगदी व्यवस्थितरित्या ते काम म्हणजे करत आहेत आणि ते काम करूनसुद्धा घेत आहेत. आणि हे टाळे तोडताना त्यांना नारळ देखील मिळालेला आहे, तो सुद्धा त्यांनी म्हणजे आपल्याला खाण्यासाठी म्हणजे फोडलेला आहे. तर आंब्याचे टाळे तोडून हे लहान मुलं त्याची वाहतूक करत आहेत आणि ज्याप्रमाणे आंब्याच्या टाळ्यांची गरज असते त्याचप्रमाणे आपल्याला मांडव कुंडण्यासाठी केळीची देखील आवश्यकता असते. तर आता इथे केळ आपल्याला सापडलेली आहे आणि ही केळ तोडून आपल्याला जिथे आपल्याला मांडव कुंडणी करायची आहे तिथं न्यायची आहे. तर आता हे केळ तोडण्याचं काम सुरू आहे. हे बघा आपण बघू शकता. तर फायनली अशा प्रकारे आपली जी केळ होती जी आपल्याला लागणार होती ती तोडून तर झालेली आहे. तर ते आता बाहेर काढून आपल्याला आपलं जिथं जे काम सुरू करतो आहे आपण करणार आहोत लग्न मंडपात तिथे आपल्याला घेऊन जायचे आहे. तर हे जी त्याची वाहतूक चालू आहे हे आपण बघू शकता. थोडंसं काम ते कठीणच आहे, केळ ती जड आहे आणि थोडंसं जागा जिथे ती आहे केळ ती जागासुद्धा अडचणीची आहे. जागा अडचणीची असल्यामुळे ते केळीसुद्धा बाहेर काढताना बाहेर घेताना सुद्धा त्रास होतो आहे. तर आपल्या जे वाडीतील ग्रामस्थ आहेत जे हे कामासाठी हजर आहेत ते काम व्यवस्थितरित्या करत आहेत एकदम सगळ्यांची काळजी वगैरे घेऊन. कारण तो जो केळीचा जो आपल्याला घड दिसतो आहे
तो सुद्धा आपल्याला न्यायचा आहे. त्याच्यामुळे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या ठेवावा लागणार आहे आणि घेऊन जावं लागणार आहे. तर अशा प्रकारे ही केळ आपण घेऊन चाललो आहोत लग्न मंडपात. तर चला जाऊया आपण लग्न मंडपात, तिथे हे आपल्याला केळ लावायचे आहे. तर फायनली आपण नवऱ्याच्या घरी मांडव कोणीसाठी येऊन पोहोचलेलो आहोत. सर्व मटेरियल लागणार होतं, म्हणजे जे आंब्याचे टाळे किंवा जी लागणारी केळी होती ते आपण इथं आणून ठेवलेली आहे. तर आता बाकीचं काम देखील आपण सुरुवात करणार आहोत थोड्याच वेळात. तर आता खऱ्या अर्थाने मांडव कुंडीच्या कामाला सुरुवात झालेली आहे, आपण बघू शकता. तर
तर मंडळी मी म्हटल्याप्रमाणे आता मांडव कोणी चालू आहे आणि ती संपत आलेली आहे. तर आज साखरपुडा आणि हळद सुद्धा आहे, तर त्याच्या जेवणाची सुद्धा तयारी सुरू आहे. ते मी तुम्हाला दाखवतो, चला बघूया. तर त्यांच्या घरातील सदस्यच जेवणाची तयारी करतायत. या बाजूला जेवणाची तयारी चालू आहे, जोरदार तयारी आहे ना. या बाजूला तयारी चालू आहे, घरातीलच सदस्य आहेत. तर आपल्यासोबत आहेत नवऱ्या मुलाचे भाऊ. तर जेवणाची तयारी म्हणजे मार्गशीर्ष असल्यामुळे आपल्याला शाकाहारी जेवण मिळणार आहे, बरोबर आहे? होय ना. काही हरकत नाही. जेवणाची तयारी सुद्धा उत्तम चालू आहे आणि मांडव कोंडी सुद्धा म्हणजे पूर्ण होत आलेली आहे, ते काम खाली चालूच आहे. तर या मांडव कोंडीसाठी नाश्त्याची व्यवस्था देखील केलेली आहे. नाश्ता म्हणून आपल्याला फरसाण मिळणार आहे. तर चला आपण हा नाश्ता देखील खाऊया. फायनली म्हणजे आपला नाश्ता झालेला आहे आणि इथली जर मांडव कोंडी झालेली आहे ती देखील व्यवस्थितरित्या पूर्ण झालेली आहे. तर आता आपण जातोय जिथे लग्न होणार आहे त्या मंडपात, तिथे आपल्याला मांडव कोंडी सुद्धा करायची आहे. तर चला तिथे पोचूया. तर मंडळी आपण निघतोय जिथे लग्न मंडप आहे तिथे. तर चला पोहोचूया. चला हे पोरांनो. तर इकडचं जे सामान होतं ते आपल्याला शिफ्ट करायचं आहे, ते सुद्धा आपण घेऊन चाललेलो आहे. हे बघा. महाराष्ट्र में आता है। हाँ, इसका क्षेत्रफल होगा कहाँ से कहाँ तक? मुंबई का है, मुंबई तो महाराष्ट्र तर अशा प्रकारे इथे सुद्धा काम सुरू झालेलं आहे. तर अशा प्रकारे म्हणजे आपण जिथे लग्न होणार आहे त्या लग्न मंडपात सुद्धा आलेलो आहोत. इथं सुद्धा आपण कामगिरी सुरू करतोय. तर कामाला सुरुवात झालेली आहे. तर चला बॅक टू वर्क.
तर अशा प्रकारे मांडव पुण्याचं काम सुरू आहे. हे बघा चालू आहे इकडे काम. तर मंडळी अशा प्रकारे जिथं लग्न म्हणजे होणार आहे त्या लग्न मंडपात देखील मांडव कोंडणीचा म्हणजे काम सुरू आहे. मांडव कोंडणीचं काम सुरू आहे तर ते सुद्धा काम फायनल होत आलेलं आहे. तर चला मी दाखवतो तुम्हाला ते काम आता म्हणजे थोड्याच वेळात ते पूर्ण होणार आहे. हे सावकाश उचला हे खांद्यावर का खांद्यावर पाय पाय पाडतीव. सगळी सोपाने हात लाव तुला काय होत आहे काय होत सावकाश नाही हे शेवटचं काम ना आता हे तोरण बांधायचं. बांधलं की हां तिथं लागून देते. तर अशा प्रकारे हे काम देखील आपलं पूर्ण होत आलेलं आहे. फक्त शेवटचं तोरण बांधायचं आहे ते सुद्धा काम चालू आहे. हे बघा हे आंब्याचं तोरण जे आहे हे बांधायचं काम सुरू आहे. तर हे काम पूर्ण झालं की आपले दोन्ही मांडव होते म्हणजे मांडव पुंडीचं काम होतं ते पूर्ण होणार आहे. भरपूर आहे तिथं काय काय चिंचा बांधतो ही बांधलं काय तोरण. तर मंडळी अशा प्रकारे ह्या दोन्ही मांडव कुंडीचे काम पूर्ण झालेलं आहे. तर वाडीतील सर्व ग्रामस्थांनी हे काम पूर्ण करण्यासाठी व्यवस्थितरित्या सहकार्य केलेलं आहे आणि हे काम पूर्ण केलेलं आहे. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलला ठेवत असतो. तर मंडळी पुन्हा एकदा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून असं एक आमंत्रण करतो आहे की या लग्नाला तुम्ही जरूर या. हे लग्न उद्या ठीक दुपारी 12 वाजून 10 मिनिटांचा मुहूर्त आहे.
तर तुम्ही आपले शुभ आशीर्वाद देण्यासाठी या वधूवरांना आपले आशीर्वाद देण्यासाठी नक्की या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.